आज आपण सेवा सहकारी संस्थेची कार्य बघणार आहोत. बघा, सेवा सहकारी संस्थेची वैशिष्ट्ये आपण पाहिलेली आहेत आणि आज आपण सेवा सहकारी संस्थेची कार्य बघणार आहोत. सेवा सहकारी संस्थेचं पहिलं कार्य जे आहे ते आहे कर्ज पुरवठा करणे. सेवा सहकारी संस्था आपल्याकडे जे सभासद आहे त्यांना कर्ज पुरवठा करत असते. त्यांना म्हणजे छोटी कर्ज म्हणजे लहान, मध्यम आणि दीर्घकालीन कर्ज त्यांना उपलब्ध करून देते. जर त्यांना काही दिवसांसाठी पैसे पाहिजे असतील तर ते देते, किंवा त्यांना जर काही महिन्यांसाठी, काही वर्षांसाठी जर कर्ज हवं असेल तर ते कर्जसुद्धा सेवा सहकारी संस्था आपल्या सभासदांना देते. आणि अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठासुद्धा ती करते. सभासद शेतकऱ्यांना पिकांच्या तारणावर कर्ज पुरवठा करते. रोख रक्कम देण्याऐवजी बियाणे, खते, कीटकनाशके, जंतुनाशके इत्यादी वस्तूंचा पुरवठा केला जातो. त्याचबरोबर शेतमालावर उचल रकमासुद्धा या संस्था देतात. म्हणजे समजा तुमच्या शेतामध्ये काही धान्य पिकलेलं असेल तर तुमचं ते धान्य बाजारात जाऊन पैसे येईपर्यंत जर वेळ लागणार असेल तर सेवा सहकारी संस्था काय करते, तुम्हाला ते धान्य जे आहे ते तुम्ही त्यांच्याकडे ठेवून त्याच्यावरती तुम्हाला कर्ज देते. म्हणजे कर्ज पुरवठा हा सेवा सहकारी संस्थेचं पहिलं कार्य आहे. त्याच्यानंतर सेवा सहकारी संस्थेचं दुसरं कार्य आहे शेतीची साधने पुरविणे. आता ज्यावेळेस आपण शेती करत असतो तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते. त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारित बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, नंतर सुधारित अवजारे व अन्य पूरक वस्तूंची तुम्हाला गरज असते. त्यावेळेस तुम्हाला सेवा सहकारी संस्था शेतकरी म्हणून तुम्हाला ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेवा सहकारी संस्था पुरवत असते. म्हणजे बघा, समजा आता आपल्याकडे भरपूर तांदूळ आलेला आहे आणि तो जर आपण बाजारात नेऊन विकायला आपल्याला खूप वेळ लागणार असेल, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आल्यात. नंतर पॅकिंग करणं आलं, पॅकिंगनंतर तुमचं ते वाहतुकीने तुम्हाला दुसरीकडे मार्केटिंगसाठी न्यावं लागेल. त्याच्यानंतर कधी तुमचे पैसे येतील तेव्हाच तुम्ही ते काय करू शकता, सगळी कामं करू शकता. मग त्याच्यामुळे तुम्हाला शेतीसाठी जी साधनं लागणार आहेत तीसुद्धा तुम्हाला सेवा सहकारी पुरवत असते. म्हणून सेवा सहकारी संस्थेचं हे दुसरं कार्य आहे. त्याच्यानंतर तिसरं जे कार्य आहे ते आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा. सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना फक्त त्यांना कामाला लागणाऱ्याच वस्तू देते असं नाही आहे, किंवा त्यांना सुधारित बियाणे, खते, कीटकनाशके देते असं नाही आहे. तर सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांना ज्या काही जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा आहेत त्यांच्या, म्हणजे त्यांना जीवन जगताना ज्या ज्या काही वस्तू लागतात. आता दैनंदिन जीवनाच्या वस्तू आपल्या कोणत्या असतात, तर आपले सगळे खाद्यपदार्थ म्हणजे तेल, साखर, त्याच्यानंतर तुमचं वेगवेगळ्या प्रकारची धान्य, वेगवेगळ्या प्रकारचे कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, मग यासुद्धा सेवा सहकारी संस्था आपल्या सभासदांना पुरवते. म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हे सुद्धा सेवा सहकारी संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतर बघा, सेवा सहकारी संस्थेचं पुढचं जे कार्य आहे ते आहे ग्रामीण विकासाला चालना. खूप महत्त्वाचं, अत्यंत महत्त्वाचं असं कार्य आहे हे सेवा सहकारी संस्थेचं. बघा, सेवा सहकारी संस्था शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. त्यांना लागणारा कच्चा माल व अवजारे उपलब्ध करून देतात. नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यवसायाची उत्पादकता व कार्यक्षमता वाढवण्यास सहाय्य करतात. याशिवाय ग्रामीण भागातील इतर कारागिरांना कच्च्या मालाचा पुरवठा करणे, ग्रामीण विकासाला चालना दिली जाते. त्यातून रोजगार निर्मिती होते. आता ग्रामीण विकासाला चालना कशी मिळणार आहे, तर ग्रामीण विकासामध्ये त्या भागामध्ये कोणते कोणते उद्योग आहेत ते सहकारी संस्थेला पहिलं बघावं लागेल आणि त्या उद्योगांप्रमाणे मग सेवा सहकारी संस्था आपल्या सगळ्या सभासदांना त्या प्रकारे मदत करेल. समजा आता आपल्याकडे सगळेच जर शेतकरी असतील तर सेवा सहकारी संस्था काय करेल, सर्व शेतकऱ्यांना मदत करेल. सर्व शेतकऱ्यांना त्यांना जर काही लागणार असेल तर त्याच्यात ते त्यांना मदत करेल. म्हणजे एका गावामध्ये कुठल्या प्रकारची लोकं राहतात त्याच्यावरून तुम्ही त्या प्रकारची जर मदत केली तरच ग्रामीण विकास काय होऊ शकतो, साध्य होऊ शकतो. म्हणजे ग्रामीण विकासाला चालना हे सुद्धा सेवा सहकारी संस्थेचं कार्य आहे. आता ग्रामीण विकासाला चालना देताना आपल्याला गावातल्या जेवढी लोकं आहेत त्या सगळ्या लोकांचा विचार करायला लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला ठरवायला लागेल की आपल्याला कशा प्रकारे काम करायचं आहे आणि आपल्याला कशा प्रकारे आपण त्यांना मदत करू शकू. मग ग्रामीण विकासाला चालना देताना आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्याला
शेतकरी जर असतील किंवा व्यावसायिक असतील, लघु व्यावसायिक असतील, तर त्यांचा व्यवसाय कसा वाढला पाहिजे याच्याकडे सहकारी संस्थेने लक्ष दिलं पाहिजे. त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन दिलं पाहिजे, त्यांना सल्ला दिला पाहिजे, म्हणजे त्यांचा व्यवसाय वाढीला लागेल. म्हणून ग्रामीण विकासाला चालना हे सेवा सहकारी संस्थेचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर सेवा सहकारी संस्थेचं पुढचं कार्य आहे कर्ज वसुली करणे. बघा, सेवा सहकारी संस्था सभासदांना दिल्या जाणाऱ्या कर्जावर लक्ष ठेवून असतात. दिलेले वापर सभासद शेतकरी कशा पद्धतीने करतात यावर त्यांचं लक्ष असतं. उत्पादक कार्यासाठी कर्जाचा वापर व्हावा, संस्थेकडून कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवले जाते. तसेच कर्जाची वसुली योग्य पद्धतीने करण्यासाठी प्रवृत्त केले जातात. शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या रकमा त्यांना अनुत्पादक कामासाठी वापरू नये यासाठी सेवा सहकारी संस्था विशेष प्रयत्न करतात. सेवा सहकारी संस्था काय करतात, कर्ज वसुली करण्यामध्ये ज्यावेळेस शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे त्यावेळेस सेवा सहकारी संस्था त्यांना कर्ज उपलब्ध करून देतात. पण ज्यावेळेस ते कर्ज घेतात त्यावेळेस त्यांनी ते कर्ज कशासाठी घेतलेलं आहे हे पाहिलं जातं. त्यांनी कर्ज कशासाठी घेतलेलं आहे आणि ते कर्ज त्यांनी ज्या गोष्टीसाठी घेतलेले ती गोष्ट त्यासाठीच ते कर्ज वापरत आहेत का हे सुद्धा सेवा सहकारी संस्थेने काय केलं पाहिजे, पाहिलं पाहिजे. हे सुद्धा सेवा सहकारी संस्थेचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे, म्हणजे कर्ज वसुली करणे. मग ती कर्ज वसुली तुम्ही कशाही प्रकारे करू शकता. त्यांनी आधीचं जे कर्ज घेतलेलं आहे ते फेडलं असेल तर तुम्ही त्यांचं नवीन कर्ज तुम्ही त्यांना मंजूर करा, किंवा त्यांच्यावरती जे कर्ज असेल तर ते कर्ज कसं फेडायचं त्याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करा. आणि शेतकरी ज्या गोष्टीसाठी कर्ज घेणार आहेत ते कर्ज ते त्याच गोष्टीसाठी वापरतात का ते पण पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ते पण आपल्याला बघावं लागेल सेवा सहकारी संस्थेला. म्हणून कर्ज वसुली करणं हे सेवा सहकारी संस्थेचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर आपलं जे कार्य येतं ते आहे सभासदांची बचत वाढविणे. बघा, सभासदांना दिलेले कर्ज शेती उत्पादन सभासदांना काय सभासदांची बचत वाढवणे. सभासदांना दिलेले कर्ज शेती उत्पादन वाढवण्यासाठी दिले जाते. ग्रामीण भागात व्यवसाय करणारे शेतकरी व्यावसायिक यांना काटकसरीची सवय लावून त्यांची बचत वाढवली जाते. यासाठी संस्थेकडून ठेवी जमा होण्यात मदत होते. परिणामी शेती उत्पादनात वाढ होऊन सभासदांचे व्यक्तिगत उत्पन्न वाढते. म्हणजे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा, की सभासदांची बचत वाढवणे. आपल्याकडे जे सभासद आहेत ते सगळे जे मध्यमवर्गीय तीच लोक सभासद आहेत. मग अशा लोकांचं ज्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडून जर हे करायचं असेल, म्हणजे त्यांची बचत वाढवायची असेल तर आपण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांना इन्करेज केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहित केलं पाहिजे की तुम्ही तुमची बचत वाढवा. तुमच्याकडे जर काही पैसे आले तर तुम्ही ते पैसे सहकारी संस्थेमध्ये ठेवा आणि त्यांना काटकसरीची सवय आपण लावली पाहिजे. ही काटकसरीची सवय खूप महत्त्वाची आहे, तरच त्यांची बचत वाढवली जाते. म्हणून संस्थेलाही ठेवी जमा होण्यास मदत होते. परिणामी शेती उत्पादनात वाढ होऊन सभासदांचे व्यक्तिगत उत्पन्न वाढते. म्हणून सभासदांची बचत वाढवणे हे सुद्धा सेवा सहकारी संस्थेचं पुढचं कार्य आहे. त्याच्यानंतर सेवा सहकारी संस्थेचं पुढचं जे कार्य आहे ते आहे शेती विकासाचे कार्यक्रम व इतर योजना राबवणे. बघा, सेवा सहकारी संस्था आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचा विकास घडवून आणते. त्यासाठी शेती विकासाचे विविध कार्यक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ पडीक जमीन सामुदायिकरित्या जमीन लागवडीखाली आणणे, सुधारित बी बियाणे, उत्पादनात वाढ करणे, कंपोस्ट खत तयार करणे इत्यादी विविध कार्यक्रम राबवून शेतीचा विकास करता येतो. सेवा सहकारी संस्था काय करते, आपल्या भागामध्ये शेतीचा व्यवसाय जास्त आहे ना, मग शेती विकासाचे कार्यक्रम घेते. त्यांच्या शेतकऱ्यांच्या आपल्या गावातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मिळून कार्यशाळा घेणे, किंवा त्यांना जिथे कुठे कार्यशाळा आहे तिकडे त्यांना पाठवणे की जा तुम्ही त्या भागामध्ये तिकडचे तुम्ही केंद्र बघून या. त्याच्यानंतर जे काही कृषीचे मोठे मोठे केंद्र आहेत तिथे जायला सांगते, तुम्ही तिथे जा. तिथे जाऊन पण तुम्ही बघून या की तिथे कशा प्रकारे काम चालतं. मग त्याच्यामुळे होणार काय आहे की तुम्हाला तिथे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन मिळेल की वेगवेगळ्या प्रकारे आपण शेती कशी करू शकू, वेगवेगळ्या प्रकारे आपण उत्पादन कसं घेऊ शकू, परत नवीन कोणते कोणते बियाणे मार्केटला आलेले आहेत, आपण आपलं उत्पादन कसं वाढवू शकू, आणि आपली जमीन लागवड आपल्याकडे जर भरपूर जमीन असेल तर ती लागवडीखाली आपण कशी आणू शकतो. असे बरेचसे कार्यक्रम सेवा सहकारी
संस्था विकासाचे कार्यक्रम सेवा सहकारी संस्था राबवते आणि आपल्या शेतकऱ्यांना जे आहे ती मदत करत असते. त्याच्यामध्ये बघा, त्यांना कंपोस्ट खत तयार करणे हे सुद्धा शिकवलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी, सुधारित बी बियाणं कोणतं आहे, उत्पादन कसं वाढवायचं. नंतर सामुदायिकरित्यासुद्धा आपण जमीन लागवडीखाली आणू शकतो. ज्यावेळेस आपण एकटे शेती करत असतो तर आपला काय 1 एकर 2 एकरचा सुद्धा तुकडा असेल तर त्याच्यातच करू शकता. पण जेव्हा तुम्ही सगळे शेतकरी एकत्र येऊन सामुदायिकरित्या शेती करता त्यावेळेस तुम्हाला उत्पन्न पण भरपूर मिळतं आणि तुम्हाला खर्च पण तुमचा काय होतो, विभागला जातो. म्हणून शेती विकासाचे कार्यक्रम राबवणं आणि त्या योजना राबवणं हे सुद्धा सेवा सहकारी संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतर बघा, प्राथमिक खरेदी विक्री संघाचा प्रतिनिधी म्हणून कार्य. सेवा सहकारी संस्था प्राथमिक सहकारी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते. संस्था अनेक प्रकारचे कार्य करतात. उदाहरणार्थ मालाचे एकत्रीकरण करणे, प्रतवारी, साठवणूक करणे इत्यादी कार्य सेवा सहकारी संस्था करतात. आता त्याच्यामध्ये त्यांनी मालाचे एकत्रीकरण म्हणजे काय, जर आपल्या भागामधले सगळे शेतकरी जर फक्त तांदूळच पिकवत असतील तर आपण सगळ्यांचा तांदूळ जो आहे तो एकत्र करणार आहोत आणि नंतर तो एकत्र केलेला तांदूळ आपण तो पॅकिंग करू शकतो आणि सगळा एकत्र केलेला तांदूळ आपण त्याची प्रतवारी पण करणार आहोत. प्रतवारी म्हणजे क्वालिटीनुसार. आता तांदूळाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्हाला सांगायचं म्हटलं तर सुरती कोलम आहे, वाडा कोलम आहे, बासमती आहे, आंबेमोहर तांदूळ आहे, तुमचा मोगरा आहे, भरपूर प्रकारचे तांदूळ असतील अजूनही. मग त्या तांदूळाची त्या प्रकारामध्ये ती विभागणी केली जाते. हा कोणता आहे, वाडा कोलम आहे, मग तो एका साईडला. हा कोणता आहे, सुरती कोलम आहे, मग तो एका साईडला. हा कोणता आहे, हा मोगरा आहे, हा एका साईडला. हा आंबेमोहर आहे, हा बासमती आहे. मग असे तुम्ही तांदळाचे वेगवेगळे प्रकार तुम्ही बाजूला काढू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला म्हणतात प्रतवारी. म्हणजे तांदळाची काय करायची, विभागणी करायची, ती झाली प्रतवारी. आणि त्याच्यानंतर साठवणूक करणे. तुम्ही त्याची साठवणूकही करू शकता. तांदूळाची वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तांदूळ साठवू शकता आणि तुम्हाला जर तो बाजारात विकायचा असेल तर तुम्ही बाजारात सुद्धा विकू शकता. म्हणजे प्राथमिक खरेदी विक्री संघाचा प्रतिनिधी म्हणून सहकारी संस्था आपलं कार्य करत असते. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे छोट्या उद्योगांना चालना. बघा, सेवा सहकारी संस्था फक्त शेतकऱ्यांनाच मदत करते असं नाही आहे, तर ग्रामीण विकासाशी संबंधित छोट्या उद्योगांना चालना देण्याचे कार्य ही संस्था करते. त्याच्यामध्ये शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, रेशीम उद्योग यांसारख्या छोट्या उद्योगांनासुद्धा सेवा सहकारी संस्था कर्ज पुरवठा करते. आता जे शेती करतात त्यांना तर ती मदत करतेच, पण त्याच्याचबरोबर तुमचा जर शेळी मेंढी पालनाचा उद्योग असेल किंवा तुमचं पोल्ट्री फार्म असेल म्हणजे कुक्कुटपालन, रेशीम उद्योग असेल, त्याच्यानंतर आपल्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे लघु उद्योग पण आहेत. कोणते, तर टोपल्या बनवणे, नंतर तुमचे झाडू बनवणे, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जर वेगवेगळ्या मोठ्या टोपल्या, लहान टोपल्या हव्या असतील तर त्या, सूप, यासुद्धा गोष्टी ह्या लघु उद्योगामध्ये येतात. मग ह्या गोष्टींनासुद्धा सहकारी संस्था काय करते, तर आपल्या ज्या छोट्या उद्योगांना पण ती चालना देते आणि छोट्या उद्योगांना पण ती कर्ज पुरवठा देऊन तुम्ही तुमचा उद्योग कसा वाढवता येईल ते पाहिलं जातं. आता आपल्या भागामध्ये बघा चिकू जास्त पिकला जातो. मग चिकूपासून बनणारे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत, मग चिकूपासून आपण चिकूचे चिप्स असतात, चिकूची कुल्फी आहे, चिकूचा ज्यूस आहे. मग हे सगळं चिकूचा वापर करून तुम्ही वस्तू कशा बनवू शकतात याचंसुद्धा ट्रेनिंग सेवा सहकारी संस्था आपल्या सभासदांना देते. आणि त्याच्यानंतर तसंच आपल्याकडे बघा वारली पेंटिंग पण खूप फेमस आहे. मग ही वारली पेंटिंग तयार करण्यासाठी, ती बाजारामध्ये वितरण करण्यासाठी आणि ती इंटरनॅशनल मार्केटपर्यंत आता पोहोचलेली आहे आपली जी वारली पेंटिंग आहे ती. मग ती वारली पेंटिंग ही कला जी आहे आदिवासी बांधवांची आपल्या, ती आपण ती काय केली पाहिजे, ती सांभाळली पाहिजे. म्हणून अशा छोट्या उद्योगांनासुद्धा सेवा सहकारी संस्था चालना देते आणि हे सुद्धा सेवा सहकारी संस्थेचं कार्य आहे. त्याच्यानंतर आपला पुढचा जो पॉईंट आहे तो आहे बाजारातील गैरव्यवहारांना आळा घालणे. आता शेतमालासाठी चांगल्या किमती मिळवून देऊन त्याद्वारे उत्पादन क्षमता वाढवण्याचे कार्य या संस्था करतात. शेतकरी सभासदांचा माल एकत्र करून सेवा सहकारी संस्था तो बाजारात विकला जातो. परिणामी बाजारातील दलाल व मध्यस्थांची साखळी नष्ट होते, त्यांच्याकडून होणारी पिळवणूक थांबते आणि बाजारातील गैरव्यवहारांना आळा बसतो. सेवा सहकारी संस्था काय करते, सेवा सहकारी संस्था तुमचं जे शेत तयार होतं तर त्या शेतीमध्ये तुमचं जे शेत तयार होतं तर त्या शेतीमध्ये सेवा सहकारी संस्था तुमचं सगळं काम बघते. सेवा सहकारी संस्था त्याच्यामध्ये तुमचा माल
तयार होण्यापासून तो बाजारामध्ये विकून तुमचे जेव्हा पैसे तयार होतात नंतर ते पैसे सहकारी संस्था तुम्हाला देते. मग ह्याच्यामध्ये तुमची जी इतर वेगवेगळी कामं आहेत ती सगळी सेवा सहकारी संस्था करते. आणि आपण जेव्हा एकटं मार्केटमध्ये जातो तर आपल्याला इतका भाव मिळणार नाही, कारण आपली क्वांटिटी कमी असते. आणि बाजारामध्ये जे दलाल असतात त्यांचंसुद्धा उच्चाटन होतं सेवा सहकारी संस्थेमुळे. कारण समजा एक छोटासा शेतकरी आहे, त्याच्याकडे समजा 100 क्विंटल 50 क्विंटल काय समजा त्याचा तांदूळ तयार झाला किंवा अजून कोणतं पीक तयार झालेलं असेल आणि त्याला जर ते पीक विकायचं असेल तर तो एकटा जाऊन जेव्हा विकतो तेव्हा मध्यस्थ त्याच्याकडनं कमी पैशामध्ये ते पूर्ण पीक घेतात आणि स्वतःला ते भरपूर नफा मिळवतात ते. पण तुम्ही जर सेवा सहकारी संस्थेचे सभासद असाल तर तुम्ही काय करणार, तर तुम्ही सेवा सहकारी संस्थेमार्फत ते विकल्यानंतर तुम्हाला नक्कीच 2 पैसे जास्त येतील, कारण तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे खूप सभासद तुम्ही ह्याच्यामध्ये एकत्र आहात. म्हणून त्याच्यामध्ये तुमच्या जे बाजारातील जे मध्यस्थ आहेत त्यांची साखळी तोडून त्यांचा गैरव्यवहारांना काय बसतो, आळा बसतो. म्हणजे बाजारातील गैरव्यवहारांनासुद्धा सेवा सहकारी संस्था ही आळा घालते. मध्यस्थ कारण काय करतात, हे जे दलाल असतात ते तुमच्याकडनं कमी पैशात तुमचे माल विकत घेतात आणि त्याच्यानंतर कमी पैशात तुमच्याकडनं माल विकत घेतात आणि ते जास्त पैशात तो माल विकत असतात. म्हणून त्यांचीसुद्धा साखळी इथे तुटून जाते आणि शेतकऱ्यांची आणि जे उद्योग करणारे आहेत त्यांची पिळवणूक थांबते आणि बाजारातील गैरव्यवहारांना आळा बसतो. मग आज आपण इथे आता सेवा सहकारी संस्थेची सर्व कार्य पाहिलेली आहेत आणि आपलं आता हे जे प्रकरण आहे ते पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक डिस्टिंक्शन बिटवीन आहे, म्हणजे फरक स्पष्ट करा. ती आहे सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था. बघा त्याच्यामध्ये पहिला जो अर्थ दिलेला आहे, ग्रामीण सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था ग्रामीण भागात शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या शेती उत्पादन वाढीसाठी शेतीपूरक वस्तू व सेवांचा पुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली संस्था म्हणजे सेवा सहकारी संस्था होय. आणि सहकारी पतपुरवठा संस्थेचं बघा काय दिलेलं आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीकडून तारण स्वीकारून त्यांना कर्जपुरवठा करणारी संस्था म्हणजे सहकारी पतपुरवठा संस्था होय. हा झाला आपला पहिला अर्थ. नंतर दुसरं जे आहे ते आहे स्थापना. ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी स्थापन झालेली असते ही सेवा सहकारी संस्था. आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कारागिरांना कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली असते ती असते सहकारी पतपुरवठा संस्था. त्याच्यानंतर सभासदत्व बघा, सेवा सहकारी संस्था कोणाला सभासद करते, तर त्यांचे सभासद हे शेतकरी सभासद असतात. आणि सहकारी पतपुरवठा संस्था कोणाला सभासद करते, सहकारी पतपुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रात त्याच एरियातील शेतकरी, शेतमजूर, लघु उद्योजक, कारागीर त्याच्यानंतर कारागीर सभासद हे त्यांचे सभासद असतात. कोणाचे, सहकारी पतपुरवठा संस्थेचे. त्याच्यानंतर सेवा सहकारी संस्थेचा उद्देश काय बघा, तर शेतकरी व सभासदांना विविध सेवा पुरविणे हा त्यांचा उद्देश असतो. आणि सहकारी पतपुरवठा संस्थेचा काय उद्देश असतो बघा, सहकारी पतपुरवठा संस्थेचा उद्देश असतो की सभासदांना वाजवी व्याजदराने कर्जपुरवठा करणे. पतपुरवठा म्हणजे काय, पैसे पुरवणे. आणि सेवा म्हणजे काय, तुम्हाला सेवा देणे. मग सहकारी पतपुरवठा संस्थेचा वाजवी व्याजदराने कर्जपुरवठा करणे हे उद्देश आहे, हे त्यांचं काम आहे. त्याच्यानंतर सेवा सहकारी संस्थेचं कार्यक्षेत्र कोणतं आहे बघा, 1 किंवा 2 गावापुरते मर्यादित असते. सेवा सहकारी संस्थेचं कार्य 1 किंवा 2 गावापुरते मर्यादित असतं. आणि सहकारी पतपुरवठा संस्थेचं कार्यक्षेत्र हे गाव पातळी अथवा 4 ते 5 किलोमीटर परिसरात येणाऱ्या गावापुरते मर्यादित असते. 4 ते 5 किलोमीटरपर्यंत जेवढी लोकवस्ती आहे तेथील लोक सेवा सहकारी पतपुरवठा संस्थेचे सभासद होतात. म्हणजे त्यांची सभासदाची ही हे आहे पद्धत आहे कार्यक्षेत्राची. त्याच्यानंतर कार्य, आता सेवा सहकारी संस्था कोणतं कार्य करते बघा, शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणे, सुधारित बी बियाणे, खते, कीटकनाशके व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा इत्यादी कार्य सेवा सहकारी संस्था करते. आणि आपली ही जी संस्था आहे सहकारी पतपुरवठा संस्था, ती कर्जपुरवठा करणे, ठेवी स्वीकारणे, कर्जाच्या वापरावर नियंत्रण ठेवणे इत्यादी कार्य या संस्था
करतात. म्हणजे सेवा सहकारी संस्था आणि सहकारी पतपुरवठा संस्था याच्यामधला आपण काय पाहिलेलं आहे, फरक पाहिलेला आहे. आणि आता आपला हा जो 6वा प्रकरण आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे आज आपण 6वं प्रकरणसुद्धा आपलं पूर्ण केलेलं आहे. आज आता इथे आपण थांबणार आहोत. थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी. लवकरच आपण कॉलेजला भेटू.